श्रीराम। ओम नमो जी गणनायका, सर्व सिद्धी फलदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा। माझिये अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मज वाग्य शून्यास वदवावे, कृपा कटाक्षे करुणी। तुझिये कृपेचे निबळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्वभक्षके काळे, दास्यत्व कीजे। येता कृपेची निजवडी, विघ्ने कापती बापुडी, होऊनी जाती देश धडी, नाम मात्रे। मनोनी नामे विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आधी करुणी हरिहर, अमर वंदिती। ठीक आहे. श्रीमद ग्रंथराज दासबोधाचा हा प्रारंभ आहे. दशक पहिला आणि समास दुसरा प्रारंभाचाच आहे. आणि म्हणून गणेशाचं, गणपतीचं जे स्तवन करतात, स्तुती करतात समर्थ, त्याला नमन करून, वंदन करून दासबोध या ग्रंथाला प्रारंभ करीत आहे, तेव्हा कृपा करावी, आशीर्वाद द्यावा माझ्या या ग्रंथ निर्मितीला. जो काही उद्देश म्हणून आहे तो सफळ व्हावा, सुफळ व्हावा, सार्थक व्हावा म्हणून. आता तुम्ही गणपतीला सगळे ओळखता. गणपती म्हणून जे काही आहे, जे तुमच्या लक्षात आलेलं आहे गणपती म्हणून काय, ती ओळख तुम्ही धरलेली आहे. आणि त्यामुळे गणपती म्हटल्याबरोबर तुमच्या समोर एक रूप, एक आकार, उपाकार उभा राहतो. बरोबर ना? इथे तुमच्या समोर जे रूप आहे, तुमच्या मनात जे रूप आहे गणपतीचे, ते दृश्यातले आहे. मनाला दृश्याची सवय झालेली आहे. त्यामुळे ते मूर्त रूप समोर जे दिसलं ते तुम्ही धरून ठेवलेलं आहे. कोणी सांगितलं, कुठे ऐकलं, कुठे वाचलं, ते तुम्ही धरलेलं आहे गणपतीचं म्हणून. इथे समर्थ जो कोणी गणपती म्हणून सांगतायत, वर्णन करतायत ना, तो विघ्नहर आहे असं लक्षात घ्या. हा, विघ्नहर आहे. मग विघ्न म्हणजे काय आणि विघ्न हरण करणारा कसा काय? बरोबर. आता तुम्ही आम्ही ही जन्मसिद्धी खरी मानलेली आहे. आणि जन्म म्हणून कसला आहे, कोणाचा आहे? देहाचा आहे, शरीराचा आहे. आणि या जन्मसिद्धी बरोबर हे अवघं जे काही दृश्य म्हणून आहे, विराट, दृश्य सुद्धा विराट म्हणूनच आहे. विराट देह जो म्हणतात, बरोबर ना, ते तुम्ही धरलेलं आहे. चक्ष डोळ्यांनी धरलेलं आहे, सगळ्या संवेदनांनी धरलेलं आहे, खरं मानलेलं आहे. त्यामुळे गणपतीची जी कल्पना आहे तुमच्या समोर, ती दृश्य रूपातली आहे. बरोबर ना? रूप लावण्य वगैरे काय 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 वर्णन इथेही समर्थांनी वर्णन केलेलं आहे. दृश्य रूप गणपतीचं समर्थांनी इथे वर्णन केलेलं आहे, लक्षात घ्या. परंतु पुन्हा घ्या लक्षात की विघ्नहर जो आहे, विघ्नहर शब्द इथे आलेला म्हणून तोच शब्द लक्षात घेऊन समजून घ्या.
तो विघ्नहर जो गणेश आहे तो या दृश्य रूपात नाहीये, दृश्यातला नाहीये. जो आदिदेव आहे, जो आदिम आहे आणि अंतिम आहे, आदिमही आहे आणि अंतिमही आहे आणि सर्वही आहे, जे काही आहे सर्व म्हणून ते त्यामुळे आहे, त्याच्यामुळे आहे. तो कसा आहे? तो एकमेव आहे, एकमेव आहे आणि एकच आहे, एकला एकच आहे. तो विघ्नहर आहे, तो विघ्नहर आहे. त्याला जाणायचंय, त्याला ओळखायचंय आणि ओळखून त्याला नमन करायचंय, त्याला नमस्कार करायचे, त्याला वंदन करायचंय, त्याची पूजा करायची ओळखून. हा, मग त्याला तुम्ही ओळखलं की त्याची ओळख पटली की तुम्हाला कळणार आहे की ते आत्मरूपच आहे, आपलंच रूप आहे. गणेशाचं म्हणून जे रूप आहे ते आपलं रूप आहे, स्वरूप आहे. हा, लक्षात घ्या. स्वरूप स्वतःच रूप आणि स्वरूप म्हणजे स्वयंसिद्ध रूप. स्वयंसिद्ध आहे ते, कोणी याने त्याने कुठच्या कोणी ब्रह्मदेवाने निर्माण केलेलं नाही, हे लक्षात घ्या. ते तो जो रूप बाजूला केल्यावर जो उरतो, दृश्यामधलं रूप, गुणरूप, सगुण रूप, त्याला तुम्ही बाजूला सारलं विवेकाने, विचाराने, की जो उरतो आहे, जो मुळातला आहे, तो अरूप आहे. दृश्यरूप नाही त्याला, तो अरूप आहे. हा, तर तुम्ही एक लक्षात घ्या. आता तुम्ही ही देहकल्पना आणि तुमची कल्पना खरी मानल्यामुळे तुम्हाला हा जन्मच म्हणजे एक विघ्न निर्माण झालेला आहे. हा जन्म म्हणून, देह म्हणून, मन म्हणून, बुद्धी म्हणून अवघं जे काही तुमच्या अवतीभोवती उभं राहिलं आणि तुम्ही खरे मानलं ते अवघच विघ्न आहे दृश्यामधलं. मग विघ्न हर कोण आहे? जो विघ्नाशिवाय आहे. विघ्नाशिवाय म्हणजे दृश्य रूपाशिवाय, देहाशिवाय, मनाशिवाय, बुद्धीशिवाय, अगदी 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 मुळात गेला तर विचाराशिवाय. विचाराने सगळं जग निर्माण झालंय, सगळं जे काय आहे खरं मानलं विचाराने निर्माण झालेलं आहे, बरोबर. तर विचाराच्या मुळाशी तुम्ही गेलात, गेलात आणि तिथे राहिलात की तुम्ही निर्विचार असता, हे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही निर्विचार असता म्हणजे तिथे शब्द उल्लेख नाही, कोणत्याही प्रकारचा नाम उल्लेख नाही, कुठची संज्ञा नाही, कसलं दर्शन नाही, कसलं दर्शन नाही. दर्शन घडतं ते दुसरं काहीतरी आहे, त्याचं दर्शन घडतंय. मुळात आहे तो अदर्श आहे. अदर्श जो आहे तो काही पाहत नाही, पाहण्यासारखं त्याला काही उरतच नाही. मग तो स्वरूप, आत्मरूप, आपला आपणच स्वतःला पाहणारा असा अरूप, असा जो आहे तो आदिम आहे, तो अंतिम आहे, तो विघ्नहर आहे. विघ्नहर का त्याला म्हणायचं? तर विघ्न म्हणून आहे ते जे दुसरं निर्माण झालेलं आहे जन्मामुळे, ते त्याच्या ठिकाणी नाही. हे दुसरं म्हणून, जग म्हणून, दृश्यामधलं काहीही असो ते त्याच्या ठिकाणी नाही. म्हणजे द्वैत नाही, अद्वैत, अद्वय असं त्याचं मुळातलं असणं आहे आणि म्हणून त्याच्या ठाई विघ्न नाही. त्याचं असणं कळलं स्वतःच म्हणून, त्याचं असणं कळलं त्या गणपतीचं,
स्वतःचं म्हणून स्वरूप म्हणून, की विघ्न कुठे उरत आहे? विघ्न नाही, विघ्न म्हणून तो विघ्नहार आहे, म्हणून तो विघ्नहार आहे. इथे जे म्हटले ना विघ्ने काय, जरा आता वाचलं त्याच्यात विघ्नहाराचे काय म्हटले की हेता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी होऊनी जाती देश धडी नाम मात्रे. नाम मात्रे, त्याचं नामस्मरण करताच, त्याचं नाम तुम्ही आठवताच, तो जो अरूप आहे तो तिथे स्वयंरूप उभा राहतोय. आणि त्याचं असणं उभं राहते म्हणजे तुमच्या लक्षात येते. तो अलक्ष आहे तो तुमच्या लक्षात येतोय. आणि तो अलक्ष तुमच्या लक्षात आला अद्वैत म्हणून स्वरूप म्हणून, की तिथे द्वैत उरत नाही. द्वैत निमाले, द्वैत नाहीसे झाले, नष्ट झाले. मग मुळामधले अमृत असणे, आदिम असणे उभे राहिले. जे जे गणेश म्हणून तुम्ही कल्पनेने मानले त्याचे असणे आहे, पण ते सत्य असणे आहे, मुळातले असणे, अमृत असणे आहे गणपतीचे. त्यामुळे मग तिथे विघ्ने का होऊन जाती देशधडी, देश उरतच नाही कुठे तिथे. देश, प्रदेश, काळ, समय तुम्ही म्हणता काळ, तो तिथे नाही. काळ निमाला, काळ नाहीसा झाला. देश धडी म्हणजे काय, दृश्य रूपामधलं काही उरलं नाही. तर तो असा गणेश. मग ठीक आहे, सर्वसामान्यांसाठी भक्ती करता यावी, भक्ती करताना दृश्यरूप समोर पाहिजे, म्हणून ते वर्णन सगळं आहे, समर्थाने ते केलेलंही आहे. परंतु जो दास बोध त्यांना करायचा आहे, दासाला बोध जो करायचा आहे तो निजबोधाचा बोध करायचा आहे. निज रूप जे श्री गणेशाचा आहे त्याचा बोध करायचा आहे. तर तो गणेश समजून घ्या आणि त्या गणेशाचं रूप ते आपलं रूप आहे हे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. मग तुमची विघ्न नाहीशी झाली. मग तुमची विघ्न हे विघ्न जे आहे देहरूपाचं, ते नाहीच झालं, ते लयालाच गेलं. कारण तिथे आत्मरूप गणेश तुमच्या लक्षात येतोय आणि त्या लक्षामध्ये ते आत्मरूप गणेशाचं स्वयंसिद्ध असणं प्रकाशित होतंय. दिव्य तेज काय आहे मुळामध्ये ते तुमच्या लक्षात येतं आणि ते तुम्ही होऊन राहता. तो गणपती आपण त्याला सद्गुरू म्हणतो, हे लक्षात घ्या. आपण त्याला काय म्हणतो, सद्गुरू म्हणतो. मग तुमचं एकदेशी, सगळे देश नाहीसे झाले, प्रदेश नाहीसे झाले दृश्यामधले, की जे एकदेशी असणं तुमच्यापाशी उरतंय, तुमचं असणं म्हणून उरतंय, एकमेव असणं म्हणून उरतंय, गणपतीचं असणं म्हणून उरतंय, सद्गुरूचं असणं म्हणून, निसर्गदत्त असणं म्हणून, जे मुळामध्ये सहज आहे, स्वयंसिद्ध आहे म्हणून सहज आहे. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. या सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की जय.